मृदंग वाजे वाजे हरीचा विणा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा। 800 वर्षाची अखंड परंपरा, टाळ मृदुंगाचा गजर, ज्ञानबा माऊली तुकारामाचा जयघोष, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भगवी पताका, अंगावर पांढरा सदरा आणि मुखात एकच नाम, माऊली माऊली माऊली। देहू आळंदी ते पंढरपूर असा 20 दिवसांचा श्रद्धेचा प्रवास म्हणजेच वारी। संत ज्ञानेश्वरांनी आणि संत तुकारामांनी सुरू केलेली ही परंपरा या आषाढी वारीत लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाली आपल्या विठोबाच्या भेटीसाठी। या असंख्य भक्तांच्या साक्षीनं नवराष्ट्र आणि नवभारतने जबाबदारी घेतली ही वारी घराघरात पोहोचवण्याची। पालख्यांचं स्वागत, गाभाऱ्यातलं दर्शन, रिंगणातला भक्तिभाव, चंद्रभागेच्या पाण्यात विरलेली श्रद्धा, हा अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला। हे साधू संतांच्या सोबत भगवंताकडे जाण्याचा जो आनंद आहे तो शब्दामध्ये वर्णन करता येत नाही। डोळीचा पदर आला खांद्यावर, डोळीचा पदर आला खांद्यावर। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखिल्या, जन्मात एकदा विठ्ठलाचे रूप पाहण्याकरता हे वारीचं स्वरूप आहे। वारी संपते पंढरपुरात, पण तिचा स्पर्श उरतो मनात आणि तो मनापर्यंत पोहोचवणं हेच आमचं कर्तव्य। ही होती नवराष्ट्राची आषाढी वारी, नितांत श्रद्धेचा निस्वार्थ प्रवास फक्त तुमच्यासाठी। विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल।